ला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. टाळ्यांच्या गजरानं सलामी जोडी गोंदवली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. 12वा प्रतिनिधी दोन्ही संघांची कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचे आहेत. जर तुमचा 12वा प्रतिनिधी जर इथे उपस्थित नसेल तर तुम्हाला 2 धावेनं पेनलाइज केला जाणार आहे. गोंदवली संघाचे आहेत. कुक्षे संघ आपल्यास विनंती असेल की आपण सुद्धा आलेले आहेत. ओके, तर सलामी जोडी पाहू शकाल या ठिकाणी गोंदवली संघाच्या वतीने स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल ऋतिक आहे आणि त्याच्या जोडीला आहे फलंदाज प्रतीक. आणि या षटकाला सुरुवात करते गोलंदाज मयूर पाटील. ओव्हर द विकेटनं मात्र मारा करेल. ओहो, पहिलाच व्हाईट यॉर्कर लेंथ आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि तसे पडगा टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर यॉर्कर किंग म्हणून या आपण गोलंदाजाला संबोधतोय. मयूर पाटीलनं त्याच चेंडूनं मात्र आपल्या स्वतःची ओळख निर्माण केली आणि तोच चेंडू मात्र तशाच प्रकारची लेंथ पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळाली. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला. एक धाव तिथे मात्र जोडली गेली. ऋतिकनं आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची श्रीगणेशा एका धावेने पाहायला मिळाली. 2 फिल्डर डीपमध्ये आहेत. एक कावू कॉर्नरवरती तुम्ही पाहू शकाल तर लॉंग ऑफ एक फिल्डर सज्ज आहे. जबरदस्त या ठिकाणी व्हेरिएशन. स्टँडच्या पाठीमागे शुभमचं शुभ कार्य आपण म्हणू शकाल. डॉट सिंधूने सांगता पाहायला मिळाली. आज कुक्षी गावातील 2 संघांना आपण खेळताना पाहिलं. धनेश शिलून कुक्षी संघाचं इथे मात्र अस्तित्व जे होतं ते मात्र समाप्त झालं आणि आता मात्र संपदा स्मृती कुक्षे संघ सध्या फाईट करतोय गोंदवली संघाच्या विरोधात. फुलटॉस आहे लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल स्ट्राईक कव्हरला मात्र निघून गेला. चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. लॉंगॉमचा फिल्डर तब्बल स्ट्राईक कव्हरच्या दिशेनं वेगाने गेले. महेश पाटीलची चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली आणि तब्बल प्रत्यक्ष बॅटमध्ये ह्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. संघ वेळेवर उपस्थित न असल्यानं गोंदवली संघाला तब्बल आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये तब्बल 3 धावांनी पेनलाइज केले जाणार आहे. धाफलकावरती धावा लागल्या गेल्या 3. हो, या ठिकाणी एक वेगळ्याच अंदाजानं फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पंचांकडे मात्र प्रश्न विचारला हाऊस दॅट आणि फिंगर अप पहिला धक्का लागत असताना गोंदवली संघाला प्रतीक्षा रूपानं थोडक्यात आपण पाहूया कशा रीतीने मात्र ही विकेट्स प्राप्त केली मयूर पाटीलनं. अगदी वेगाने निघून गेला होता विकेटनं. त्यानंतर पाहू शकाल स्लोअर वन अगदी यष्टांच्या मध्ये योग्य निर्णय पंच पानसरे सरांच्या वतीने पाहायला मिळाला. कुठल्याही मनामध्ये शंका नसताना फिंगर अप आणि पहिल्या विकेटचं पतन पाहिलं आपण. 3ऱ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज राकेश. जबरदस्त सुरुवात संपदाबाई स्मृती कुक्षे संघाच्या वतीने आपण पाहतोय. हो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चेंडू वेगाने आला. कुठल्याही फलंदाजाला आतापर्यंत मोठा फटका खेळण्यासाठी संधी निर्माण करून देत नाही. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कुठेतरी पुअर प्ले सुरू आहे असंच म्हणावं लागेल कारण आतापर्यंत 3च धावा धाफलकावरती जोडल्या गेल्या. एक गडी इथे गोंदवली संघानं गमावला प्रत्येकच्या रूपानं आणि आता मात्र ऋतिक आणि राकेश हे 2 फलंदाज आता खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता. हुक केला आणि चेंडूला मात्र पाठवलंय घोषांकित क्षेत्रामध्ये. ते या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. तर मयूर पाटीलच्या स्पेलचा खेळ इथे मात्र लगेच संपन्न झाला. जबरदस्त स्पेल त्याने हाताळला. 4 धावा फक्त खर्च केला. गडी बाद केला. 3 षटकांच्या लढतीमध्ये जर एखादा गोलंदाजाने अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर लगेच ती आपण चांगली कामगिरी म्हणू शकतो. कौतुकास्पद कामगिरी मयूर पाटीलकडून पाहिली आपण. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात केली जाईल. ऑप्शनमध्ये पाहिलं तर या ठिकाणी अनेक गोलंदाज त्यांच्याकडे मात्र सध्या उपस्थित आहेत. तुम्ही पाहू शकाल करण पाटील सुद्धा मात्र तुमच्याकडे आहे. करण शेलार आहे. आकाश जोशी आहे. ऋतिक शेलारचा तुम्ही वापर करू शकता. रोहन कन्हैयाचा वापर करू शकता. परंतु सर्व काही गोष्टींकडे लक्ष वेधल्यानंतर आता मात्र करण शेलारच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या षटकासाठी आता मात्र करण शेलारच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली संघनायकानं आणि तो जबाबदारी कशा रीतीने पार पाडेल पाहूया. अर्थात मागच्या मंथमध्ये जी आपण GPLची स्पर्धा पाहिली होती ग्रामपंचायत प्रीमियर लीग
त्या स्पर्धेमध्ये करण शिलानं जबरदस्त कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. त्याचं मनोधैर्य मनोबल नक्कीच वाढलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने या स्पर्धेमध्ये भव्य कशा रीतीने मात्र कामगिरी करेल. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. एलिव्हेशन कुठल्या प्रमाणे झालं नाही. सरळ चेंडू एस टी रस्टेच्या हातामध्ये निघून जातोय. आतापर्यंत हा तिसरा डॉट चेंडू अर्थात फलंदाजाने खेळलेला आहे. राकेशने 2 डॉट चेंडू आणि त्यानंतर प्रत्येकनं 1 डॉट चेंडू खेळला होता. जर तुम्ही 18 चेंडूमध्ये 4-5 जर डॉट चेंडू खेळले तर मात्र कुठेतरी तुमच्या फलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असतो. ही लाईन थोडीशी चुकीची निवडली. उजव्या स्टिकच्या बाहेरून चेंडू जाणारा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पंचांनी दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात इथे धाव जोडली गेली आणि या अतिरिक्तच्या सौजन्यानं धावफलकावर धावा लागल्या गेल्या 5. यानंतर गावदेवी स्पोर्ट नानकर आणि श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यावं. पहिल्या फेरीतील अंतिम सामना तुम्ही पाहणार आहात. चांगली लढत होणार आहे कारण एकीकडे सुरेश पारदे असतील तर दुसरीकडे अक्षय थेटे असतील. परंतु ही सुद्धा चांगली लढत होणार आहे. शॉर्ट पॉइंटला फिल्डर होते डीप मध्ये चेंडू आता ट्रॅव्हल झाला. बॅकअपसाठी फिल्डर आहेत. निशांत शिंगोळेच्या वतीने मात्र ती चूक पाहायला मिळाली. प्रयत्न चांगले त्याने केले होते परंतु झेल तो मात्र कॅरी करू शकला नाहीये. अर्थात करणला मात्र सफलता मिळू शकली असती परंतु या गोष्टी जरतरच्या आहेत. तसेच जरतरला मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्व नसतो आणि इथे मात्र सुदैव की फलंदाजाला जीवनदान मिळतो त्या ठिकाणी राकेश होता. पुन्हा मात्र फटका हवेत केला. शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. रोहन कन्ना या चूक करणार नाहीये. त्यांनी पकडली ही झेल आणि गुंदोली संघाला लागणारा हा दुसरा धक्का. सुरुवात झाली नाहीये परंतु कुक्षे संघाची जबरदस्त कामगिरी सातत्याने विकीस पण कुक्षे संघाचा संघ तुम्ही खेळताना पाहत असता परंतु या स्पर्धेमध्ये संपदाबाई यांना मात्र नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा त्यांचा हा छोटासा प्रयत्न त्यांच्या नावाने संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि जबरदस्त कामगिरी आतापर्यंत त्यांची पाहायला मिळाली. ओहो यॉर्करचा प्रयत्न सरळ बॅटने लॉफ केला. स्वतः गोलंदाज तिथे मात्र चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु 1 धाव तिथे मात्र वाचू शकला नाहीये. सिंगल डबलनेच आतापर्यंत धावा आपण पाहतोय. कुठल्याही फलंदाजाला आतापर्यंत सीमारेषा ओलांडता आलेली नाही. जणू काय लक्ष्मण रेषा आहे की काय एकविरा वॉरियर्स गुंदोली संघासाठी. जर तुम्ही ती रेषा जर ओलांडली तर तुम्हाला दंडित केलं जाईल अशा प्रकारचा खेळ सध्या इथे मात्र आपण पाहतोय. कुठल्या तरी फलंदाजाला मात्र आता आक्रमकता बॅटिंग करावी लागेल. धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल आणि तो प्रयत्न करतोय. स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त फोर्स केला फटक्यामध्ये आणि पाठवलं लॉंग ऑनच्या बाहेर. पहिला विकेट पहिला मॅक्सिमम. जबरदस्त इथे फटका आपण पाहिला. अगदी कनेक्शन किती सुंदर होतं. जावली चेंडू मात्र नक्कीच बॅटच्या रडारमध्ये आला. त्यावेळी नक्कीच स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळालं. अगदी एक कडक शॉट होता आणि लॉंगॉनवरती फिल्डरला कुठल्या प्रमाणे संधी तिथे मिळाली नाही. पहिला सिक्सर पाहिला आपण फलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. इथे मात्र एच अँड टेकन जबरदस्त वापसी करण शेलारच्या वतीने पाहायला मिळाली. वार आणि पलटवार असा खेळ इथे मात्र आपण अनुभवतोय आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आतापर्यंत गोंदवली संघाने तब्बल 3 गडी मात्र इथे गमावले. हे आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. जबरदस्त तुम्ही टायटल सॉन्ग इथे मात्र डीजेच्या वतीने ऐकलं आणि जबरदस्त कामगिरी सध्या संपदाबाई स्मृती कुक्षे संघाच्या वतीने आपण पाहतोय. 2 षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. 3 विकेट्स त्याने प्राप्त केले आणि तिसऱ्या षटकात आता मात्र स्वतः संघनायक आकाश जोशी आता मात्र हाताळतोय.
ओहो थोडेसे बॅकफुटला जाऊन ऑन साईडला मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर पाहू शकाल एक धाव पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न होता ओव्हरतूरच्या रूपानं, परंतु नाकारला शेवटच्या क्षणाला आणि लेग बॅकच्या स्वरूपात ही धाव मात्र दोन्ही फलंदाजांना जोडली. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आले शशिकांत आणि परेश हे दोन फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. राईट नंबरवर विकेटनं मारा करतो आकाश. फटका दमदार आहे आणि निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. खुदा पहाडवर निकला चुहा अशी स्थिती मात्र त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. जर फुलफेस जर नक्कीच हा गिडानगिरी असती तर आय थिंक या फटक्यावरती किमान चौकार तरी नक्कीच लिहिला होता, कोरला होता, परंतु काही नियमावली आहेत या स्पर्धेमध्ये आणि त्या नियमांचा मात्र नक्कीच आपल्याला पालन सुद्धा करायचं आहे. एक धाव तिथे मात्र पाहिली आपण परेशच्या माध्यमातून. धाव फलकावरती धावा 16. टॉपेच चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूकडे जाण्याचा प्रयत्न करतो ऋतिक शेलार, त्याच्याकडून पाहायला मिळाली चूक. उलट्या दिशेने मात्र चेंडूपर्यंत पोहोचला होता. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र तो झेल संपादित करेल, परंतु सुरक्षित हाताची जोडी तिथे मात्र पाहायला मिळाली नाही. थोडंसं त्याचा जजमेंट जो होता तो मात्र अनुमान जो होता तो मात्र थोडासा चुकीचा पाहिला आपण. आणि पाहता पाहता तब्बल 2 धावा परेशकडून आपण पाहिला. पहिला फटका जो होता तो शशिकांतच्या माध्यमातून धाव पाहायला मिळाली होती आणि या 2 धावड्या संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. चांगली लेंथ, जबरदस्त एक्सप्रेस डिलिव्हरी, तशी ही विकेट्स फास्ट आहे आणि त्या विकेटचा मात्र अनेक गोलंदाजांना मात्र योग्य तो वापर केला आणि त्यामध्ये आता आकाश जोशी सुद्धा मात्र या ठिकाणी चांगला लाभ उचलत असताना एक सिक्सर पाहिला आतापर्यंत. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र बाउंड्रीज मात्र या ठिकाणी लगावता आली नाहीये. कुठेतरी गोलंदाजांचा थोडंसं वर्चस्व आपण पाहतोय. शटम पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये. चेंडू मात्र जमिनीच्या साह्याने ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेगकडे. फिल्डर तिथे तैनात आहेत. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल जय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा आणि एकविरा स्पोर्ट नांदकर. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आय थिंक गावदेवी स्पोर्ट नांदकर आहे. दोन बल्हाडा संघामध्ये तुम्हाला ही लढत पाहायला मिळेल मित्रांनो. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यावं. ओहो पुन्हा एकदा हुकचा फटका, परंतु क्षेत्र मात्र कुठेतरी चुकीचं निवडलं फलंदाजानं, कारण पुन्हा चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ, पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र संपूर्ण झाला. 3 गडी बाद, फक्त 20 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या आणि विजयासाठी संपदाबाई स्मृती कुकचे संघाला 21 धावांची आवश्यकता असेल. गावदेवी स्पोर्ट नांदकर आणि श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघ, दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आज बबलू पाटील काही कारणास्तव मात्र संघामध्ये उपस्थित नव्हता, परंतु त्याची उणीव मात्र या संघाला भासलीच नाहीये. एवढ्याच चांगल्या दर्जाचा खेळ मात्र या संघानं आज पहिल्या इनिंगमध्ये मात्र प्रस्थापित केला. स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा मात्र आकाश जोशीची गोलंदाजी जबरदस्त बहरली. 6 धावा त्याने फक्त खर्च केल्या, त्याला सफलता प्राप्त झाली नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. आणि एकविरा वॉरियर्स गोंदवली संघ फक्त 20 धावाच तिथे मात्र जोडू शकला आणि त्यामध्ये 3 धावांचा सुद्धा मात्र बोनस प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी मात्र दिलेला आहे, कारण तो संघ वेळेवरती इथे उपस्थित राहिला नाही. जसा पहिल्या षटकाचा केली ते संपन्न होईल त्या 3 धावा आपण नक्कीच स्कोर कार्डमध्ये ॲड करू.
तर माफक आव्हान आहे. पाहू शकाल या ठिकाणी फक्त 21 धावा इथे मात्र जोडायच्या आहेत येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. आणि देखील जर मी विनंती असेल की सामना समाप्त झाल्यानंतर गोंदवलीचे उद्योजक सन्माननीय शशिकांत पाटील यांना विनंती करेल की या सामना समाप्त झाल्यानंतर आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि या 21 धावांचं संरक्षण केलं जाईल की पाठलाग केला जाईल, जाऊया पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करूया आणि ऐकूया अमर राऊत यांच्या गोड वाणीतून दुसऱ्या धावाचं धावतं वर्णन. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. चला वळूयात मैदानाच्या आत. आपण पाहतात एकविरा वॉरियर्स गोंदवली विपक्ष संपदाबाई स्मृती कुकसे संघ. फर्स्ट बॅटिंग केली ती म्हणजेच गोंदवली संघानं. बल्ल्याणी संघाचा कर्णधार आणि चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचं. यानंतर आपला सामना आहे. बल्ल्याणी संघाचा कर्णधार आणि चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाचा कर्णधार. गोंदवली संघानं पहिल्यांदा फलंदाजी केली आणि पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 18 चेंडू केवळ 20 धावांपर्यंत मजल मारली. आता मात्र विजया करता संपदाबाई स्मृती कुकसे या संघाला 18 चेंडू 21 धावांची गरज असेल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल. महेशसाठी पहिला चेंडू. यावेळेला मात्र जर आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये खेळलेला हा फटका. एका धावेने एकेरी धावेने मात्र सुरुवात केली आहे ती म्हणजेच महेशनं राहुलच्या या पहिल्या चेंडूवर. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल शुभम. 18 चेंडू 21 धावा पहिलं निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. या षटकामधल्या गोलंदाजीवर बरंचसं चित्र अवलंबून असेल. सेकंड बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर. आणि या दुसऱ्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षकाचा अंदाज देखील चुकलाय. यावेळी तुम्ही 18 चेंडू आणि 21 धावांच्या समीकरणाचा बचाव करत असता, रक्षण करत असता. तिथे मात्र तुमच्याकडनं संधी जर गमावत असाल तर या कमी धावसंख्येमध्ये मग मात्र तुम्ही विजयासाठी कसला प्रयत्न करता त्याचा देखील तुम्हाला विचार करावा लागेल. या चुका टाळाव्या लागतील. संधी वारंवार कधीच निर्माण होत नाही. ती ज्या क्षणाला निर्माण होते त्या क्षणाला तुमचा खेळ अगदी उच्च दर्जाचा असणं गरजेचं असेल. इथे मात्र चांगला खोलवर टप्पाचा चेंडू होता. एज लागली आणि चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी निघून जाताना आपल्याला पाहायला मिळतो. सलगच्या 3 चेंडूंवरचे सलगचे 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. 3 या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 3 धावा. आपण विश्लेषण करत होतो तो झेल पकडणं फार महत्त्वाचं होतं. पहिल्या षटकामध्ये तो झेल जर पकडला गेला असता, यशस्वी झाला असता, विकेट गेली असती, दबाव आला असता आणि 21 धावांचं समीकरण बचाव करताना तुमचा आत्मविश्वास देखील दुणावलेला पाहायला मिळाला असता. पुढचा चेंडू स्लो वन बॉल, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न होता आणि जिथे संत गतीचा चेंडू मात्र हुलकावणी देतोय फलंदाजाला. सलगच्या 3 चेंडूंवर केवळ 3 धावा खर्च केल्यानंतर चौथा चेंडू यावेळेला मात्र गोलंदाज राहुलच्या माध्यमातून डॉट येतोय. शुभमसाठी पुढचा चेंडू. शफल झालेत, फुल टॉस बॉल शुभमच्या बॅटमधनं. हा घणाघाती आघात गोलंदाजाला आसमान दाखवणारा, आबाळाची सफल करणारा हा आलाय षटकार. निश्चित आपण राहुलच्या या षटकाकडे जर पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा होत्या, परंतु 5व्या चेंडूवर मात्र षटकार ठोकला. यावेळेला वाईट यॉर्क अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेरची लॅगिन. वाईट बॉल येतो ज्यावेळेला तुमच्यावर हल्ला चढवला जातो, ज्यावेळेला तुमच्यावर खऱ्या अर्थानं आक्रमण होतं, त्यावेळेला मात्र तुम्ही त्या आक्रमणापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत असता. त्या नादामध्ये या चुका होतात. 10 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला पुन्हा संत गतीचा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पहिलं षटक इथे मात्र समाप्त होईल आणि या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर देखील एक लेग बाईकच्या रूपाने डिक्लेअर मधली धाव येते. पहिलं षटक इथे मात्र समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 21 धावांचा पाठलाग करणाऱ्या संपदाबाई स्मृती कुकसे या संघाची धावसंख्या धावफलकावर आहेत 11 धावा आणि गोंदवली संघाला 3 धावांची जी पॅनल्टी दिली होती त्या पॅनल्टीच्या 3 रन्स देखील या वेळेला या टोटलमध्ये ऍड केल्या जातील. त्यामुळे सुधारित धावसंख्या आता मात्र आपल्याला धावफलकावर कुकसे संघाची पाहायला मिळेल, ती म्हणजेच 14 धावा. विजया करता 12 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल.
बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला आता मात्र एकविरा वॉरियर्स गुंदवली या संघाकडनं गोलंदाज पाहायला मिळेल. ऋतिक 12 चेंडू आणि केवळ 7 धावांची गरज असेल. निश्चित चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे संपदाबाई स्मृती कुकसे या संघाकडनं. काही कमालीचं डेडिकेशन समर्पण पाहायला मिळतो, योगदान पाहायला मिळतो. येणारा प्रत्येक खेळाडू पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळली गोलंदाजांनी तिथे मात्र देखील तो कस पणाला लावला गेला आणि समोरच्या एकविरा वॉरियर्स गुंतवली संघाला मात्र बॅकफुटवर ढकललं गेलं. ऋतिकचा पहिला चेंडू ट्रॅकर बॉल इथे मात्र हुक केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू होईल नॉन स्टॉप फर्रार सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजेच 18 धावा. 3 धावांची गरज असेल केवळ. अगदी बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र वाचण्याचा प्रयत्न झाला गोलंदाज ऋतिकचा. व्हाईट बॉल येतो एक्स्ट्राच्या रूपाने आणखी एक रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजेच 19 धावा. अगदी सुरुवातीच्या पहिल्या चेंडूपासून आक्रमण जारी झालं गोलंदाजीमधनं पहिल्या डावामध्ये ते म्हणजेच संपदाबाई स्मृती कुकसे संघाचा आणि इथे देखील त्या डावाला अगदी अळवारपणे खराब चेंडू आला त्याला सीमा रेषा पल्ल्याड पाठवा. चांगला चेंडू आला तिथे मात्र धावफलकाला स्थिर स्थावरता देण्याच्या ऐवजी सिंगलनं धावफलकावर धावा हलत्या ठेवा धावफलक हलता ठेवा. संघाची धावसंख्या धावफलकावर झाली 20 धावा. आता मात्र धावसंख्या बरोबरीत असेल. केवळ आणि केवळ विजयासाठी एका धावेची गरज असेल ती म्हणजे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संपदाबाई स्मृती कुकसे या टीमला. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार. बॅटर शुभमच्या बॅटमधनं विजयाचा हुंकार गाणारा दणदणीत चौकार. गुंदवलीचे सुप्रसिद्ध उद्योजक माननीय शशिकांतजी पाटील साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. मी शशिकांतजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सुप्रसिद्ध उद्योजक माननीय शशिकांतजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. मॅच बॉल जमा करा. अंपायर मनोज आपल्याला ही जबाबदारी दिलेली आहे अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. मॅच बॉल आणि तुमची पेनल्टी संध्याकाळी मोजली जाईल. या मॅचचा सामनावीर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. कमालीचं षटक ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 विकेटनं खऱ्या अर्थानं गुंदवली संघाच्या इनिंगला ज्यानं सुरुंग लावला तो संपदाबाई स्मृती कुकसे संघाचा करण ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या सामन्याचा सामनावीर करण या आपण व्यासपीठावर यायचं प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराच्या पुरस्काराचा स्वीकार करण्याकरता. मी शशिकांतजी पाटील साहेब यांचं मनपूर्वक